जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या वर्षभराचा विचार केला तर सोन्या चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढउतार पाहायला मिळाला। या चढउताराची अनेक कारणं असली तरी मात्र गेल्या वर्षी 70,000 रुपयांवर असलेलं सोनं यंदा लाखांच्या पार गेलेलं आहे। त्यामुळे नक्कीच जळगावच्या सुवर्णनगरीवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं आहे। हा चढउतार कसा राहिला, याची नेमके प्रमुख कारणं काय, कशामुळे सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाला, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत। काय सांगणार आकाश दादा, या ठिकाणी आपण जर बघितलं वर्षभरापासून सोन्याचा चढउतार सुरू आहे, कुठेतरी आपल्या सुवर्णनगरीवर देखील याचा परिणाम झालेला आहे। कशामुळे हे परिणाम झाले, कसे परिणाम होत गेले दरामध्ये आणि आज आजचे भाव आणि ग्राहकांची परिस्थिती कशी आहे? आता आपण बघितलं तर सोन्याचे भाव एक वर्षापूर्वी 70,000 रुपये होते, तर कुठेतरी आज सोन्याचे भाव 98,000च्या वरती आज सोन्याचे भाव आहे। तर याच्या मागचे कारणं भरपूर आहे। रशिया युक्रेनचं युद्ध, इंटरेस्ट रेट कट, इस्रायल आणि हमासचं युद्ध, हे सगळे जागतिक घडामोडीमुळे सोबतच ट्रम्पच्या पॉलिसीजमुळे जो टॅरिफ वॉर झाला आहे त्याच्यामुळे आज सोन्याचे भाव 98,600पर्यंत आज पोहोचलेले आहे। तरी 1 लाखापर्यंत सोन्याचे भाव आज गेलेले आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये किती टक्क्यांनी सोन्याच्या भावात वाढ झाली? कारण ती पण ऐतिहासिक ठरली, आतापर्यंतचा हायेस्ट रेट यंदा सुवर्णनगरीचा झाला आहे। यावर्षी सोन्याने मागच्या अक्षरतृतीयेला आपण बघितलं तर मागच्या 2 अक्षरतृतीयामधला जो जंप आहे सोन्याचा जवळजवळ 35% हा जंप आहे। इतिहासात सर्वात शॉर्ट पिरियडमध्ये रिटर्न्स गोल्डमध्ये याच पिरियडमध्ये सगळ्यात जास्त भेटलेले आहे। आणि आताची जर ग्राहकांची परिस्थिती बघितली, कारण सोन्या चांदीच्या दरात एकदम वाढ झाली, जुनं सोनं खरेदी करणाऱ्यांचा परतावा चांगला मिळतोय, तर दुसरीकडे भाव गगनाला भिडले, लगन सराई आहे, आज अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे। कशा पद्धतीने ग्राहकांची नेमकी मनस्थिती परिस्थिती? आता ग्राहकांची जी स्थिती, ग्राहकांचा आपण विचार केला तर दरवर्षी सोन्याचे भाव वाढत आहे। दरवर्षी ग्राहकांना एक नवीन भाव असतो। 55,000 भाव नवीन होता, 65,000 नवीन होता, दरवर्षी एक नवीन भाव भेटतो आहे। म्हणून ग्राहकांमध्ये कसं झालं की आपण कोणत्याही भावात आपण सोनं घेतलं, सोन्याचे भाव वाढणारच आहे। म्हणून ग्राहक भावाचा विचार न करता आज मुहूर्तानिमित्त तरी सोनं त्याच उत्साहाने घेत आहे ज्या उत्साहाने दरवर्षी सोनं घेतात। तर हे होते आपल्यासोबत सराफ व्यावसायिक, त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासामध्ये सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांकी म्हणजे 1 लाखांचा आकडा गाठला, तर दुसरीकडे अजून विक्रम या सोन्या चांदीच्या दराने केला, तो म्हणजे जवळपास शॉर्ट टर्ममध्ये 35% सोन्याच्या दरात वाढ झाली। त्यामुळे कुठेतरी चांगला परतावा ग्राहकांना मिळतोय। मात्र सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे नक्कीच यंदाची अक्षय तृतीया ही नागरिकांची असेल, ग्राहकांची बजेट बिघडवणारी अक्षय तृतीया असल्याचं पाहायला मिळतं असून नेमकं सोनं खरेदी करायचं की सोन्याची मोड करायची, याच मनस्थितीत ग्राहक जळगावचे पाहायला मिळत आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।